नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब चॅनलमध्ये आपले स्वागत. आता पाहूया आत्ताची मोठी बातमी. नगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर 2 दिवसांपूर्वी MIDC पोलीस स्टेशनमध्ये 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सध्या तोफखाना पोलीस करत आहेत. आता पुन्हा अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून एका 22 वर्षीय तरुणीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्या तरुणीबरोबर सुद्धा नोकरीचे आमिष दाखवून अश्लील चाळे केल्याची तक्रार त्या 22 वर्षीय तरुणीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. स्टेशनला कंप्लेंट द्यायला आले की 2-3 दिवसापासून मी त्यांच्या न्यूज बघते की नाही का, असं वाटलं आपल्याला की समोरचा माणूस त्या माणसावर आवाज उचलू राहिला, तर मग आपण काय करायचं. माझ्यासोबत पण तेच झालेलं आहे जे त्या व्यक्तीसोबत झालेलं आहे. त्याच्यामुळं मग मी इथं आले पोलीस स्टेशनला. आता कंप्लेंट केलेली मी अभिषेक कळमकर यांच्याविषयी. आता मग पोलीस प्रशासन काय निर्णय घेते ते. अभिषेक कळमकर यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, कारण ते कृत्य माझ्यासोबत पण झाले. माझ्या हातावर, मला जिथं ना तिथं म्हणजे त्यांनी इथं छातीवर वगैरे सगळीकडे असं स्पर्श केलं होतं. मी त्यांचा हात पण झटाकला. त्यावेळेस पण त्यांनी मला धमक्या दिल्या, तू जर माझं काही केलं तर तुला जीवच मारून टाकीन. मला वडील नाही आहेत, फक्त आई आहे. मी माझ्या आईसाठी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, पण आता काय करणार. आता 2-3 दिवसापासून मी न्यूज इतकी व्हायरल होते ती बघते, त्याच्यामुळे मग मी पण ठरवलं की मी पण कंप्लेंट करणार. मला पण न्याय मिळवून द्यायचा असेल तर पोलीस स्टेशन आता देईन.